जय शिवराय मित्रांनो. तर बऱ्याच दिवसानंतर मी आज व्हिडिओ बनवतोय. कारण व्हिडिओ काढण्यासाठी आम्हाला तेवढा वेळ पण भेटायचा नाही. कारण आम्ही नुकताच शॉप चालू केला दसऱ्यापासून. आणि शॉप चालू केल्यामुळे कसं आम्हाला ते व्हिडिओ बनवायला तेवढा वेळ मिळेना. कारण मी ऑफिसमधनं जॉबवरून जाऊन परत ते दुकानाकडे जायला लागायचं आणि मिसेस काय पूर्ण ती तयारी करायची. त्यामुळे दोघांना कुणालाच वेळ मिळायचा नाही. आणि फक्त काय करायचं, दुकानचे जे शॉर्ट व्हिडिओ आहेत म्हणजे कस्टमरचे जे कस्टमर किती आहेत वगैरे सर्व आम्ही ते क्वालिटी वगैरे लोकांना विचारायचं. ते तुम्ही अवश्य व्हिडिओ बघा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे काय की मी परवाच व्हिडिओ बनवणार होतो. पण म्हणलो कारण त्या दिवशी व्हिडिओ बनवणं मला बरोबर वाटत नव्हतं. कारण आमची जी राणी होते म्हणजे आमचे डॉग ते कुत्रा जो होता आमचा तो काय की आमच्यातून आता म्हणजे तो नाहीच आहे. कारण तो आम्हाला सोडून गेला. कारण याचं असं झालं की ती तब्येत म्हणजे 2-3 दिवस एकदम खराब होती. म्हणजे आम्हाला वाटलं की का खात नाही, म्हणून आम्ही काय केलं, आपले जे क्लिनिकचे डॉक्टर असतात त्यांना दाखवले. दोन्ही डॉक्टरांना पण दाखवलं. तर एका डॉक्टरने औषध दिल्यानंतर कमी येईना. मग परत आम्ही दुसऱ्या डॉक्टरला दाखवलं. दुसऱ्या डॉक्टरने त्या गोळ्या दिल्या. तो काय म्हणला, थोडा हार्टचाच प्रॉब्लेम दाखवतो, तर तुम्ही काय करा, या तात्पुरत्या गोळ्या घ्या आणि तुम्ही मेन स्पेशलिस्टला दाखवा. आता स्पेशलिस्टला दाखवायचं म्हटल्यानंतर त्यात कसे माझ्या मुलगीचा एवढा तिच्यावर राणीवर जीव ना, खूप जीव तिचा. कारण तिला एवढा लळा लागला होता. कारण प्रत्येक वेळी ही तिच्याकडेच असायची. आणि तिचे तुम्ही व्हिडिओ वगैरे तिच्याकडे एवढे फोटो आहेत, तिचे व्हिडिओ आहेत. कारण आता जी माझी मुलगी जेव्हापासून राणी गेली तेव्हापासून म्हणजे ती शॉकिंग झाली की कारण काय सांगतोय का, ती परवा दिवशी ह्याला घेऊन गेली होती मोठं हॉस्पिटल. मला वसईला एक हे जे आहे ॲनिमलचं हॉस्पिटल आहे, तिकडे घेऊन गेले होते. आणि घेऊन गेल्यानंतर अपॉइंटमेंट आदल्या दिवशी घेतली. आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरांना विचारलं तर काय झालं, तर ते काय म्हणले, डॉक्टर काय बोलले की हिचे एक्सरे ECG आणि ब्लड टेस्ट करावं लागेल. तर मुलगीने मला फोन केला की पप्पा डॉक्टर असे बोलत आहेत, तर काय करावं लागेल. मग डॉक्टरना मी विचारलं खर्च किती आहे. तर ते म्हणले टोटल म्हणजे फक्त एक्सरे ECG आणि ब्लड टेस्ट 5,000पर्यंत जाईल तुम्हाला. तर मी म्हणलो ठीक आहे. तर मुलगीने ते टेस्ट वगैरे केले. आणि डॉक्टरमध्ये थोड्या वेळ रिपोर्ट आल्यानंतर त्यांनी काय सांगितलं की तिला हार्टचा प्रॉब्लेम आहे. कारण जे म्हणजे बऱ्याच वर्षापासून तिला हार्टचा प्रॉब्लेम आहे, ते आम्हाला जाणवलं पण नाही. कारण तिचा हार्टचा प्रॉब्लेम म्हणजे होल मोठा आहे म्हणून सांगितलं. कारण गेल्या वेळी तिला ते रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या, ते त्यावेळी पण थोडंसं तिला हे होत होतं. तर आम्ही काय केलं होतं त्यावेळी, क्लिनिकचे डॉक्टर घरी बोलवून त्याला दाखवलं होतं. त्यांनी काय केलं, इंजेक्शन दिलं, गोळ्या दिला. तर त्यांनी आम्हाला काय सांगितलं नव्हतं, त्यामुळे ती नॉर्मल झाली होती तेवढ्यापुरती. आणि परत मला वाटतं 4 ते 5 महिन्यानंतर परत तिला तसं झालं. यावेळी काय ब्लड वगैरे नाही आला, पण ती फक्त तिला श्वासोच्छवास घ्यायला कोंडत होतं. मग तिने जेवण वगैरे म्हणजे असं बंद केलं. काय खायचं, चिकन दिलं तर खात नव्हती. मग तिकडे गेल्यानंतर ते डॉक्टर म्हणले की तुम्ही तिला स्पेशलिस्टला दाखवावं लागेल. आमच्याकडे स्पेशलिस्ट डॉक्टर येतात, त्यांना दाखवावं लागेल. तर शुक्रवारी डॉक्टर येतात. मग ते झाल्यानंतर मुलगी काय बोलली की पप्पा असं असं बोलतात, तर आपण ह्या संडे शुक्रवार सोडून पुढच्या शुक्रवार दाखवूया. तोपर्यंत ते गोळ्या त्यांनी दिल्या होत्या की स्थिर हार्टच्या म्हणून. मग त्या गोळ्या घेतल्या आणि मुलगी आली. त्या गोळ्या पण महाग होत्या. मला वाटतं काहीतरी 2,000च्या काहीतरी अशा गोळ्या होत्या. त्या गोळ्या पण घेऊन आली होती. आल्यानंतर घरी आली तर तिला मग थकवा पण आला होता. थकवा आल्यानंतर ती झोपल्यानंतर थोडंसं मग ते तिला गोळ्या द्यायच्यामुळे काय तिला काहीतरी खायला दिलं तर ते खात नव्हती. मग ती मुलगीने काय केलं, तिला सिरीजमधून दूध पाजल्यानंतर पाणी वगैरे दिलं. आणि तोपर्यंत मी इथनं निघालो होतो ऑफिसमधनं. आणि तेवढ्यात मी नालासोपारला उतरायला आणि मला सांगितले की पप्पा राणी आपल्यात नाही काय म्हणून. त्यावेळी मला एवढा शॉक बसला
म्हणजे मलाच कळत होतं म्हणजे मी काय मला समजा, कारण एक आपल्या फॅमिली मेंबरसारखा ते आमचा फॅमिली मेंबर होता. त्यामुळे एकदमच मी गळून पडलो होतो. माझी बायको, माझी मुलगी, आई पण माझी रडत होती. मुलगी तरी अजून पण म्हणजे हे आहे, कारण राणी हा प्रत्येक व्हिडिओमध्ये आमच्या असायची आणि तिला असं शिकवल्यासारखं म्हणजे ती करायची की आम्हाला म्हणजे मी बायकोला मारले की ते मारू द्यायची नाही. आईला म्हणजे असं मी त्यांना असं हे दाखवलं, आईला घरातून बाहेर काढलं तरी पण असं मला आडवी जायची, मुलगीला मारू द्यायची नाही. तर मी ते बरेच व्हिडिओमध्ये बघितले असते, जे 8-8, 9-9, 10-10 मिलियनवरती व्हिडिओ आहेत. आणि खूप म्हणजे आम्हाला एकदम वाईट वाटतं तिच्याबद्दल, कारण ते आमच्यात नसल्यामुळे. कारण मी ज्यावेळी गाडी इथनं कामावून गेलो किंवा बाहेर तिथं सुट्टी असेल किंवा बाहेर गेलो, गाडीचा हॉर्न वाजला की ती बरोबर खिडकीत यायची आणि पूर्ण लाडत होती. सगळ्या सगळ्या बिल्डिंगमध्ये तिच्या सगळ्या मुलांचा तिच्यावर जीव होता. आणि असं घडल्यानंतर बऱ्याच जणांना वाईट वाटलं या गोष्टीचं. त्यामुळे मी हे व्हिडिओ एवढ्यासाठी बनवला की कारण प्रत्येक व्हिडिओची कमेंट असायची की राणी कशी आहे वगैरे असे सांगायचे. तर राणी तुमची खूप काम करते, चांगले करते. तर आता म्हणजे ते आमच्यातनं राणी नाही आहे आणि खूप म्हणजे आम्हाला एकदम वाईट वाटतं. एवढं आणि एक वाईट वाटतं म्हणजे माझ्या मुलीचं, ते एवढं म्हणजे मनाला लावून घेतलंय. ज्यावेळी आम्ही तिला दफन केली राणीला, त्यावेळी पण एवढीच मुलगी माझी रडली, खूप रडली. आणि म्हणून मला एवढे जास्त वाईट वाटले. तर मी माझ्या राणीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.